नागपुर में महिलाओं के स्वावलंबन को बढ़ावा देने के उद्देश्य से जिला परिषद द्वारा राज्य स्तरीय महालक्ष्मी सरस वस्तु व बिक्री प्रदर्शन का आयोजन किया जा रहा है। ये प्रदर्शनी 10 से 23 मार्च 2026 तक रेशिमबाग मैदान में आयोजित होगी। इस आयोजन को लेकर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनि ने पत्रकार परिषद में विस्तृत जानकारी दी। इस प्रदर्शनी में विभिन्न जिलों से आए स्वयं सहायता समूह अपने उत्पादों का प्रदर्शन और बिक्री करेंगे, जिससे ग्रामीण महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त बनने का अवसर मिलेगा। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान तर त्याचे जनरली जे राज्यस्तरीय मेळावे असतात ते फक्त बीकेसी, नवी मुंबई, वाशी अशाच ठिकाणी होतात। तर यावर्षी आपल्याला तो नागपूरला मान मिळालेला आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला राज्यस्तरीय सरस घेण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे। तर सरस म्हणजे सरस फक्त एक एक्झिबिशनचं नाव आहे। तर त्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर आपले बचत गट आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट आहेत, प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत। तसे नागपूरमध्ये जवळपास 17,000 बचत गट आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 5,000, 10,000, 15,000 बचत गट आहेत। तर आपल्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत ते त्यांच्या कलाकुसरीतून किंवा कौशल्यातून किंवा त्यांच्या कष्टातून वेगवेगळे उत्पादनं बनवत असतात, की कोणी काही हँडीक्राफ्ट बनवतं, कोणी आर्टिफॅक्ट्स बनवतं, कोणी लोणचे, कोणी पापड, कोणी काही पेंटिंग्स बनवतं, तर कोणी हँडलूम्स बनवतं। तर असं आपल्या महिला जे आहेत ते कष्टाने भरपूर प्रोडक्ट्स बनवतात, पण जनरली आपल्याला माहिती आहे की त्यांना मार्केट मिळत नाही। तर ह्या महोत्सवाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे आणि आपल्या महिला महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ती पण जगवण्याचं काम करतात। तर यावेळेस आपण तिथे फूड स्टॉल साठी सुद्धा जागा दिलेली आहे। तर तिथे सर्वप्रथम 350च्या जवळपास आपल्याला तिथे महिलांचे जे उत्पादने आहेत, मग ते हातमाग असतील, शोभेच्या किंवा कलाकुसरीच्या वस्तू असतील, तृणधान्याचे प्रोडक्ट्स असतील, कुकीज असतील, बिस्किट असेल, किंवा वेफर्स असतील, किंवा मध आहे, किंवा तूप, डेअरी प्रोडक्ट्स, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पण ऍक्च्युअल विदाऊट मिलावट आणि विदाऊट भेसळ असे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या महिला जे स्वतः आपल्या घरी जसं आपण बनवतो तसंच त्या महिला बनवतात। तर त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी तसे आपण 350 स्टॉल लावत होतो। तर त्या 350 मधील 110 स्टॉल्स जे आहेत ते आपल्या नागपूर जिल्ह्यासाठी मिळालेले आहेत आणि उर्वरित जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण महाराष्ट्रासाठी मिळालेले आहेत। तर काही जिल्ह्यातून 4 स्टॉल येतील, काही जिल्ह्यातून 5 स्टॉल येतील, कोल्हापूरमधून काही स्टॉल येतील, रत्नागिरीमधून येतील, रायगडमधून येतील, किंवा आपल्या अमरावती डिव्हिजन मधून येतील, नागपूर विभागातून येतील। तर असे सर्व मिळून 350 वस्तूंचे स्टॉल्स आणि 110 फूड स्टॉल्स। मग त्या फूड स्टॉल्स मध्ये आपल्या नागपूरचा तर्री पोहा असेल किंवा सावजी असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला तिथे महिलांच्या मार्फत आपण तिथे विक्री करणार आहोत। आणि याचा जास्तीत जास्त आता जसं की नागपूरमध्ये होत आहे त्यामुळे आपल्याला नागपूर जिल्ह्यातील लोकांनी याचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा आणि नागपूर शहरामध्ये होत आहे त्यामुळे नागपूर शहरामधील लोकांसाठी ही खरी मेजवानी असणार आहे। तर नागपूर शहरातील जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त जनतेने रेशीमबाग ग्राउंड येथे आपला महोत्सव होणार आहे। 10 मार्चला ऍक्च्युअली रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि ऍक्च्युअल उद्घाटन जे आहे ते 11 मार्चला होणार आहे आणि 23 मार्चला याचा समारोप होईल आणि 10 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू होतील। तर माझी पत्रकार बांधवांमार्फत हीच विनंती आहे की नागपूर शहरातील किंवा नागपूर विभागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि ते आपल्या रेशीमबाग येथे व्हिजिट दिल्यानंतर त्यांना या कार्यक्रमाचं जे आहे ते महत्व कळेल, ते एन्जॉय करतील। यावेळेस म्हणजे नागपूरमध्ये आजपर्यंत झाला नाही अशा पद्धतीचा आपल्याला कार्यक्रम होणार आहे। याचं जे एक्झिक्युटिव्ह एजन्सी जी आहे ती राज्य शासनानेच डिसाईड केलेली आहे। याचं टेंडर वगैरे जे सर्व बाबी आहेत ते राज्य शासनाकडेच झालेले आहे। याची म्हणजे फक्त आपण इथे इम्प्लिमेंटेशन करत आहोत। त्यामुळे जे काम करणारी एजन्सी आहे, निविदा प्रक्रिया वगैरे ह्या सर्व बाबी MSRLM CEO राज्य शासन यांच्या अधीनस्थ झालेले आहेत, ते जिल्हा परिषदच्या अधीनस्थ झालेले नाहीयेत। पण ती एजन्सी आपल्यासोबत व्यवस्थित काम करत आहे आणि यावेळेस फक्त तिथे स्टॉल्स नाही तर आपण वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत आहोत। तिथे आपण यावेळेस एक अॅनोमॉर्फिक स्क्रीन्सचा एक तिथे अंमलबजावणी करणार आहोत की अॅनोमॉर्फिक स्क्रीन्स असतील जेणेकरून आपल्याला जे व्हर्च्युअल रिअलिटी मध्ये किंवा ऑगमेंटेड रिअलिटी मध्ये जशा पद्धतीने प्रोडक्ट्स दिसतात तशा पद्धतीने आपल्याला तिथे प्रोडक्ट्सची माहिती मिळणार आहे। तसेच येणाऱ्या जे आपले शहरातील लोक आहेत तर शहरातील लोकांना एक गाव कसं असतं किंवा आदर्श गाव कशा पद्धतीने असायला पाहिजे तर एक विलेज थीमचा पण आपला एरिया असणार आहे। तसेच आपला एक टेक्नॉलॉजी एरिया तिथे असणार आहे, विविध फसाड तिथे असणार आहेत आणि किड झोन आपण तिथे ठेवलेला आहे कारण की शहरातील भरपूर आपले तिथे लोक येतात तर त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी, कारण की फूड स्टॉलच्या जवळच आपण तिथे
किड झोन ठेवलेला आहे, तिथे आपली लहान मुलं जे आहेत ते खेळू शकतील. तसेच शहरातील आपले जे लोक सर्वजण येतात तर त्यांना संध्याकाळी बोर होऊ नये किंवा त्यांच्यासाठी काही ना काही कार्यक्रम घ्यावे यासाठी आपण 14 दिवस वेगवेगळ्या 14 कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याचा पूर्ण शेड्यूल जो आहे तो आपल्याला दिला जाईल. आता 8 तारखेला जागतिक महिला दिन झाला, तर आमची अशी इच्छा होती की आपण उद्घाटन जे आहे तर जनरली आपण नेहमीच राजकीय नेते वगैरे यांच्या हस्ते तर करतोच. तर आम्ही यावेळेस एक वेगळं असं ठरवलं की 11 तारखेला जे उद्घाटन होईल ते आपण नागपूर जिल्ह्यातील ज्या प्रतिष्ठित महिला आहेत किंवा जे चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत, तर अशा आपल्याकडे पण जर कोणी असतील की ज्या नागपूरमध्ये आहेत पण ते नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यांना रेकग्निशन मिळालेलं आहे, तर अशा महिलांना पण आम्ही बोलवणार आहोत. असे जर तुमच्याकडे पण जर काही नावं असतील तर तुम्ही आमच्या टीमला द्यावं. तर आम्ही यामध्ये मॅक्झिमम महिलांच्या हस्ते तर कांचनताई गडकरी यांना बोलवलेलं आहे, अमृताताई फडणवीस यांना बोलवलेलं आहे, बावनकुळे ताईंना बोलवलेलं आहे आणि पूर्ण नागपूरमध्ये जितके महिला अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपण वर्ग 1 अधिकारी जे आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, IPS ऑफिसर्स आहेत, त्यांना पण बोलवलेलं आहे. त्यामुळे 11 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो ऍक्च्युली हे पूर्ण एक्झिबिशनच महिलांसाठी आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा होती की त्याचं उद्घाटन सुद्धा कोणी जेंट्सने करण्याच्या ऐवजी महिलांनीच करावं, जेणेकरून महिलांना सुद्धा एक अभिमान वाटेल की आपल्याच महिला त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पुढे गेलेल्या आहेत आणि आपल्या सुद्धा ज्या महिलांचे स्टॉल लागणार आहेत ते सुद्धा आपल्या लाईफमध्ये काही ना काही करून एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महाराष्ट्र शासनाचे जे धोरण आहे की जे प्रयत्न करत आहेत महिला त्यांना कुठेतरी आपण सपोर्ट दिला पाहिजे. तर आपल्या हे कल्चरल प्रोग्राम्स मध्ये सोनाली कुलकर्णी ज्या आहेत मराठी अभिनेत्री, तर त्या 11 तारखेला आपल्याकडे येणार आहेत. तसेच आपल्याकडे चला हवाईची टीम येणार आहे आणि आम्ही यावेळेस एक अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे की आपल्या नागपूर विभागातील किंवा नागपूर डिव्हिजन किंवा विदर्भातील जे चांगले कलाकार आहेत किंवा साहित्यिक आहेत किंवा गझल नवाज आहेत, तर अशा जे उभरते सितारे आपण ज्यांना म्हणतो तर त्यांना चान्स देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गोंदियाचा एक 10-15 मुलांचा ग्रुप आहे, तर ते खूप छान गझलचे प्रोग्राम करतात, तर आम्ही त्यांचा प्रोग्राम एक दिवस ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावेळेस एक नवीन गोष्ट आपण करत आहोत की जिल्हा परिषद नागपूर मार्फत नागपूर गॉट टॅलेंट, जसं आपल्याला इंडियाज गॉट टॅलेंट आहे तसं आम्ही नागपूर गॉट टॅलेंट करायचा यावेळेस प्लॅन केलेला आहे. तर त्यामध्ये आमचे फॉर्म्स जे आहेत ते ऑलरेडी फ्लोट झालेले आहेत. सिंपल त्यासाठी एक वैयक्तिक नृत्य आणि वैयक्तिक गायन अशी त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, सिंगिंग आणि डान्सिंग, कारण की ते सगळ्यात सोपं आहे जज करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण येऊ शकतो. तर त्यासाठी आमचा गुगल फॉर्म सुद्धा आहे आणि 2 व्हॉट्सअप नंबर्स पण आहेत. याची प्रक्रिया खूप इझी असणार आहे, नॉमिनेशन बहुत इझी आहे. तर त्यामध्ये एक आपण जी गुगल लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला फक्त तुमचा एक 100 MB पर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तुम्ही गाणं म्हणत आहात किंवा तुम्ही डान्स करत आहात. मग आता मला आणि त्यानंतर आमच्याकडे जी टीम आहे ती नॉमिनेशन स्क्रुटिनाइज करेल आणि त्यातील जे आम्हाला बेस्ट वाटतील त्यांना आपण महालक्ष्मी सरस येथे लाईव्ह परफॉर्म करण्यासाठी ठेवणार आहोत. जेणेकरून आणि यामध्ये आमची अशी इच्छा आहे की आपल्या जनरली मुंबई पुणे येथे भरपूरदा असे प्रोग्राम्स होतात आणि लहान मुलांना की 5 वर्षाचे असतील, 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, त्यांना भरपूर संधी मिळते, पण नागपूरमध्ये तशी संधी मिळत नाही जनरली. त्यामुळे पण आपण हा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर जास्तीत जास्त स्कूल गोईंग किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या पाल्यांपर्यंत हा मेसेज पोहोचावा. तसेच याला वयाची लिमिट आम्ही 40 वर्षापर्यंत ठेवलेली आहे की एक लहान मुलांचा गट असेल आणि एक मोठ्यांचा गट असेल. तर जे वय जरी जास्ती असेल त्यांचं 25, 30, 40, तरी सुद्धा ते यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील आणि यातून जे नॉमिनेट होतील आणि ज्यांचा आम्ही स्क्रुटिनी करू तर त्यांचे फायनल परफॉर्मन्सेस जे आहेत त्यांना खूप मोठं स्टेज मिळणार आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण 3-4 दिवसांना एकदा हे उद्घाटन झाल्यानंतर आपण सर्व पत्रकार बांधवांनी तिकडेच आपण एक मीटिंग करूया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व ते सेटअप जे आहे किंवा पूर्ण जो इव्हेंट आहे तो बघायला पण मिळेल आणि त्यानंतर त्याचं किती छान पद्धतीने अरेंजमेंट झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने हे नागपूर गॉट टॅलेंट मध्ये बेस्ट सिंगर किंवा बेस्ट डान्सर जे होतील त्यांना आमच्याकडनं कॅश प्राइज पण आम्ही देणार आहोत आणि मोठ्या सेलिब्रिटींच्या हस्ते आम्ही त्यांना बक्षीस देणार आहोत. तसेच यावर्षी आम्ही एक गोष्ट आणखी ऍड करत आहोत की पशुसंवर्धन विभागामार्फत नागपूर शहरामधील जे श्वान प्रेमी आहेत, ज्यांच्याकडे डॉग लव्हर आहेत किंवा डॉग्स आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही डॉग शो सुद्धा ठेवण्याचा यावेळेस प्लॅन केलेला आहे. तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला कळेल. त्या डॉग शो साठी सुद्धा आम्ही एक सेपरेट तिथे प्लॅटफॉर्म वगैरे बनवत आहोत, कारण की नागपूरमध्ये भरपूर जणांकडे खूप छान छान डॉग्स आहेत आणि डॉग लव्हर पण आपल्याकडे खूप जास्ती आहेत, पण त्यांना त्यांचा डॉग कधी शोकेस करण्यासाठी संधी जनरली भेटत नाही. त्यामुळे आम्ही ती संधी सुद्धा यावेळेस देत आहोत आणि यामध्ये सुद्धा जे बेस्ट डॉग्स असतील त्यांचा आपल्याला रॅम्प वॉक वगैरे डॉगचा होईल आणि जे बेस्ट डॉग्स असतील त्या डॉग्सना सुद्धा बक्षीस मिळेल आणि
त्यांचे जे पेट ओनर आहेत त्यांना सुद्धा यावेळेस बक्षीस मिळणार आहे. आणि या स्टॉल्स मध्ये ज्या महिला आपल्या महाराष्ट्रभरातून आलेल्या आहेत तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण रेशीमबागच्या आसपास जे 14-15 हॉटेल्स आहेत जे त्या एजन्सीने बुक केलेले आहेत तर तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था एसी रूम्स मध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे शासनामार्फत. तसेच त्यांना त्यांच्या हॉटेल पासून ते रेशीमबाग पर्यंत आणण्यासाठी बसेसची सुद्धा परमनंट व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणारे जे व्हिजिटर्स असतील त्यांच्यासाठी तिथे मुबलक पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. वॉश बेसिन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 80 टॉयलेट्सची तिथे आपण व्यवस्था करत आहोत. आणि पूर्ण जे डोम्स आहेत म्हणजे उन्हाळा जरी असेल तरी आपले जे 3-4 तिथे डोम्स आहेत किंवा स्टेजचा पूर्ण डोम आहे तर ते कम्प्लिटली पूर्ण 100% एसी असणार आहेत. त्यामुळे कोणी जरी गरमी जरी असेल तरी दुपारी सुद्धा कोणी पण तिथे व्हिजिट देऊ शकतं आणि गरमीचा कोणालाही त्रास होणार नाही. तसेच एवढं मोठं प्रदर्शन आहे, एवढं मोठं एक्झिबिशन आहे तर तिथे कोणी जे व्हिजिटर्स आहेत किंवा ज्या आपल्या तिथे महिला आहेत तर त्यांच्या आरोग्याची देखभाल म्हणून तिथे 3 ऍडव्हान्स लाईफ सपोर्टच्या व्हेकल जे आहेत ते तिथे नेहमी स्टेशन राहतील. तसेच 2 MBBS डॉक्टर एजन्सी मार्फत आणि 2 MBBS डॉक्टर आपल्या जिल्हा परिषद मार्फत असे 4 डॉक्टर तिथे नेहमी स्टेशन असतील. तसेच हीट वेव्ह मुळे किंवा उन्हामुळे कोणाला तरी उष्माघाताचा स्ट्रोक येऊ शकतो त्यामुळे आपण तिथे कोल्ड रूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तसेच जे आपल्यासोबत कोणी प्रेग्नंट किंवा लॅक्टेटिंग महिला असतील वुमेन्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण तिथे एक हिरकणी कक्षाची व्यवस्था करत आहोत जिथे प्रॉपर बेड वगैरे असेल आणि लहान मुलांना खेळण्याचं वगैरे साहित्य असेल. आणि तसेच तिथे महिलांना कोणाला जर ब्रेस्ट फिडिंग वगैरे जर करायची आवश्यकता पडली तर प्रायव्हसीची सुद्धा पूर्ण काळजी घेण्यात येईल. अशा पद्धतीचे आपण तिथे रूम सुद्धा बनवत आहोत. आणि एक मेडिकल रूम सुद्धा आपण तिथे तयार करत आहोत की जेणेकरून कोणाला जर अचानक आपल्याला ट्रीटमेंट देण्याची गरज पडली किंवा सलाईन लावण्याची गरज पडली किंवा काही CPR वगैरे देण्याची गरज पडली तर त्या पद्धतीने सुद्धा ऍडव्हान्स लाईफ सपोर्टच्या अँब्युलन्सेस आणि आपली पूर्ण आरोग्याची यंत्रणा तिथे आहे. यामध्ये महानगरपालिकेचं सुद्धा आपल्याला कॉर्पोरेशन आणि पोलीस विभागाचं सुद्धा कॉर्पोरेशन खूप महत्वाचं आहे. महानगरपालिकेमार्फतच आपल्याला आपण पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत केलेली आहे. तसेच स्वच्छतेमध्ये आणि स्वच्छता राखून ठेवण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेची सगळ्यात मोठी व्यवस्था आहे. आणि बाकी पूर्ण परिसरामध्ये काही अनटुवर्ड इन्सिडेन्सेस घडू नये त्यामुळे जी महिलांच्या सुरक्षतेची जी हमी आहे ती DCP झोन 3 च्या अंडर तो एरिया येतो तर त्यांनी सुद्धा आपल्याला पूर्ण ग्वाही दिलेली आहे आणि त्यांचं सुद्धा आपल्याला 100% कॉर्पोरेशन याच्यामध्ये भेटत आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व पत्रकारांमार्फत नागपूर शहरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर हा संदेश पोहोचला तर आपल्या या शिबिराचं जास्तीत जास्त लोक लाभ घेऊ शकतील. आणि मागच्या 2000 मला असं वाटतं 23 मध्ये आपल्याकडे एकदा झालं होतं तर त्यावेळेस जितका सेल्सचा रेकॉर्ड होता तर त्याचा रेकॉर्ड नक्कीच यावेळेस मोडेल. कारण की मागच्या वेळेस महिलांचे प्रोडक्ट संपल्यानंतर त्या निघून जातात तर आम्ही यावेळेस वेटिंग लिस्ट पण ठेवलेली आहे की काही जणांचे प्रोडक्ट एखाद्या महिला गटांचं जर समजा लोणच्याचे प्रोडक्ट संपलं त्यांचं पूर्ण विक्री झाली तर नंतर तो स्टॉल रिकामा राहत होता. तर यावेळेस आम्ही वेटिंग लिस्ट सुद्धा ठेवलेली आहे की सेम प्रोडक्ट्सची. तर जास्तीत जास्त महिलांना यामध्ये कशा पद्धतीने चान्स मिळेल आणि कशा पद्धतीने आपल्या महिलांनी जे कष्ट करून त्यांच्या कौशल्यातून प्रोडक्ट्स बनवलेले आहेत त्याला एक चांगली मार्केट कशा पद्धतीने मिळेल हे आपण विचार करत आहोत. तसेच यावेळेस आपण बायर्स मीट तिथे ठेवत आहोत जेणेकरून जे रेग्युलर प्रोडक्ट्स असतात जे आपले बायर्स आपल्या महिलांकडून लार्ज स्केल मध्ये किंवा स्केलिंग केल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खरेदी करू शकतात त्यासाठी आपण बायर सेलर मीट सुद्धा यावेळेस तिथे ठेवलेली आहे. आणि यातील काही गटांचे जर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासारखं जर वाटलं तर आपण त्यांना त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन आणि योग्य जे त्यांना मदत असेल ते आपण आपल्या मार्फत करणार आहोत जेणेकरून आपल्या महिलांचे जे त्यांनी बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा इतर देशांमध्ये आपण ऑलरेडी पाठवायला सुरू केलेले आहेत भरपूर प्रोडक्ट्स. तर यामधून सुद्धा जर काही चांगले प्रोडक्ट्स वाटले तर आपण त्यांना सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो असा आमचा सध्या प्लॅन आहे. आणि उमेद यांच्या मार्फत नागपूर येथे महालक्ष्मी सरस 2026 याचं आयोजन जिल्हा परिषद नागपूर करत आहे. यामध्ये आपल्या महिला वर्षभर बचत गटामार्फत जे प्रोडक्ट्स बनवतात त्यांच्या विक्रीसाठी त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे ही याची एक मूळ जो म्हणतो की त्याचा मोटिव्ह तो आहे, मूळ मोटिव्ह तो आहे. तर त्यामध्ये 350 स्टॉल्स असणार आहेत विविध वस्तूंसाठी, 110 स्टॉल्स असणार आहेत फूड्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीचे फूड्स. आणि 10 मार्च ते 23 मार्च असा हा प्रोग्राम होणार आहे. त्यामध्ये विविध 14 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम
डॉग शो, नागपूर गॉट टॅलेंट, महाराष्ट्राची लोकधारा, सोनाली कुलकर्णी यांचे परफॉर्मन्सेस, कार्तिकी गायकवाड यांचे परफॉर्मन्सेस, अशा पद्धतीने विविध प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रामुख्याने कोण उपस्थित राहणार? याचं उद्घाटन जे आहे ते 11 मार्चला आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन झाला, त्यामुळे त्या दिवशी आपण तर सेलिब्रेट करतोच, पण दरवेळेस आपण त्याचं सेलिब्रेशन करायला पाहिजे. आणि 11 मार्च रोजी जे आपण उद्घाटन करणार आहोत हा प्रोग्रामच महिलांचा आहे. यामध्ये प्रोडक्ट सुद्धा महिलांचेच विकले जातात आणि यातून प्रगती सुद्धा महिलांचीच होते. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते महिलांमार्फतच करण्यात येईल आणि नागपूर जिल्ह्यातील जे आपले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या हस्ते, ज्या थोडक्यात म्हणजे कांचनताई गडकरी मॅडम जे आहेत त्यांनी सुद्धा या प्रोग्रामला येण्यासाठी सहमती दर्शवली आहे. आपल्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री मॅडम आहेत किंवा अतिरिक्त आयुक्त आहेत, या सर्वांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करणार आहे. किती बचत गट सहभागी होतील आणि विदर्भातील असणारे की महाराष्ट्रातील असणारे बचत गट? हे पूर्ण एक्झिबिशन जे आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील बचत गट सामील होणार आहेत. त्यामध्ये नागपूरचे जे आहेत ते 110 ते 115 बचत गट सामील होणार आहेत आणि बाकी प्रत्येक जिल्ह्याचे 4 ते 5 बचत गट याच्यामध्ये समावेश असणार आहे त्यांचा. आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांना आपण 10 बचत गट दिलेले आहेत. प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home.